तर युनिसेफचा उपक्रम राष्ट्रीय राजदूत अभिनेता आयुष्यमान खुराना यांची जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली शाळेला भेट, स्थलांतरित मजुरांच्या पाल्यांच्या संगोपन उपक्रमाची माहिती. आपल्या सभोवताली असलेल्या कोणत्याही बालकाचं बालपण जपणं ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी समाजानं योगदान द्यावं. जालना जिल्ह्यात युनिसेफच्या उपक्रमाचा भाग म्हणून स्थलांतरित मजुरांच्या मुलांची जबाबदारी गावकरी नातेवाईकांनी घेतली आहे. हे खरोखरच वाखाणण्याजोगं आहे, असं गौरव उद्गार सुप्रसिद्ध अभिनेते आणि युनिसेफचे राष्ट्रीय राजदूत आयुष्यमान खुराना यांनी काढला आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि युनिसेफ इंडियाचे राष्ट्रीय राजदूत आयुष्यमान खुराना यांनी जालना जिल्ह्यातील चांदाई टेपली या गावी स्थानिक शाळेस बुधवारी भेट दिली. शिकणाऱ्या मुलांशी, त्यांच्या नातेवाईक, ग्रामस्थ व युनिसेफच्या बालमित्रांशी संवाद साधला. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्याशी वार्तालाप झाला. त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केलं. युनिसेफ इंडिया पथकाचे उपप्रतिनिधी यास्पर मोलर, जास्मिन चौधरी, सरपंच शंकर आसाराम आदी उपस्थित होते. जालना जिल्ह्यातील उपक्रम युनिसेफच्या माध्यमातून 2014 पासून जालना जिल्ह्यात 258 गावांमध्ये हा उपक्रम राबवला जातोय. रोजगारासाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या पालकांच्या मुलांना स्थलांतर करावं लागू नये, स्थलांतरामुळे त्यांचं आरोग्य, शिक्षण आणि एकूणच बालमनावरती विपरीत परिणाम होऊ नये म्हणून युनिसेफने हा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात युनिसेफच्या पुढाकारातून स्थलांतरित पालकांची मुले ही नातेवाईक, आजी आजोबा आणि गावातील विश्वासू नातेवाईकांच्या देखरेखीखाली कुटुंब आधारित पर्यायी व्यवस्थेत सांभाळली जातात. त्यामुळे मुलांचं शिक्षणातील गळतीचं प्रमाण थांबवण्यात यश आलंय. त्यांचं आरोग्य चांगलं राखण्यातही यश आलंय. या कामात युनिसेफ मार्फत प्रशिक्षित स्वयंसेवक अर्थात बालमित्र गावात राहून मदत करतात. मुलांचा खेळ, अभ्यास, आहार, मानसिक आरोग्याची काळजी घेतात. त्यांना विविध उपक्रमात सहभागी करून घेतात. 5,800 मुलांचं स्थलांतर थांबवण्यात यांना यश आलंय. युनिसेफच्या उपक्रमामुळे जालना जिल्ह्यात स्थलांतरानंतर कुटुंब आधारित पर्यायी व्यवस्थेत राहणाऱ्या मुलांचं प्रमाण सातत्याने वाढून 60.23% पोहोचलंय. 2026 मध्ये जालना जिल्ह्यात 6 तालुक्यांमध्ये 649 युवा स्वयंसेवक कार्यरत आहे. जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या राज्य स्थलांतर समितीच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आणखीन 118 गावांमध्ये विस्तारित करण्यात आलाय. 2024-25 मध्ये पालक हंगामी कामासाठी स्थलांतरित झाल्यावर 5,800हून अधिक मुले मुली आजी आजोबा किंवा नातेवाईकांकडे राहिली. आजी आजोबा, इतर नातेवाईक तसेच गावातील विश्वासू रहिवाशांनी सामुदायिकरित्या त्यांची काळजी घेतली. या सहभागामुळे शालेय अनुपस्थिती आणि गळती कमी होण्यास, पोषण व आरोग्य सेवांचा अखंड लाभ मिळण्यास, स्थानिक अधिक सुरक्षित व मानसिक सामाजिक वातावरण निर्माण होण्यास, तसेच बालमजुरी, बालविवाह आणि किशोरवयीन गर्भधारणा रोखण्यास मदत झाली आहे. खुराना यांनी म्हणालेत की हंगामी आर्थिक अडचणींमुळे होणारं स्थलांतर हा स्वयंखुशीने निवडलेला पर्याय नसून अनेक कुटुंबासाठी ते कठोर वास्तव आहे. कोणत्याही मुलाला त्याच्या आवाक्यात नसलेल्या परिस्थितीमुळे आपलं बालपण गमवावं लागू नये. युनिसेफचा कार्यक्रम केवळ सुरक्षित घर पुरवत नाही, तर नातेसंबंधही जपतो, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो आणि मुलांना उज्ज्वल भविष्याची आशा देतो. खुराना पुढे देखील म्हणालेत की युनिसेफने प्रशिक्षित केलेले बालमित्र हे मुलांचे हक्क, सुरक्षितता आणि शिक्षणात मदत करतात. तसेच बालमजुरी आणि बालविवाह रोखण्यासाठी मदत करतात. त्यामुळे प्रत्येक मुलाला शिकण्याची आणि यशस्वी होण्याची संधी मिळते. भारतात मुलांच्या संरक्षणासाठी बाल न्याय सारखं मजबूत कायदे आहेत. बालकांसाठीचे हे संरक्षणात्मक उपाय हंगामी स्थलांतर करणाऱ्या कुटुंबासह प्रत्येक मूल आणि इतर कुटुंबापर्यंत प्रत्यक्षात पोहोचतील, यासाठी साऱ्यांनी आपलं योगदान देणं आवश्यक आहे. गाव पातळीवर हा कार्यक्रम मुलांना कसा आधार देतो हे जाणून घेण्यासाठी खुराना यांनी किशोरवयीन मुले मुली आणि काही कुटुंबियांची भेट घेतली. ते पुढे म्हणाले की प्रत्येक मुलाला सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक कौटुंबिक वातावरण वाढण्याचा हक्क आहे. सरकार मुलांच्या संरक्षणासाठी कायदे आणि योजना तयार करतच आहे. खुराना आणि मोलर यांनी जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि मुले व कुटुंबावरती या कार्यक्रमाचा होणारा परिणाम याबद्दल कौतुक केला. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. एज ए यूनिसेफ एम्बेसडर मेरा पहला फील्ड विजिट था और जालना जो डिस्ट्रिक्ट है महाराष्ट्र में पहली बार एक फील्ड विजिट पे आया हूँ एंड रूरल विजिट सबसे पहले हुई है. उसमें काफ़ी कुछ जानने को मिला, स्पेशली ग्रास रूट लेवल पर लोगों से बात करने को मिला. सीजनल माइग्रेशन के बारे में जानने को मिला. जिससे पता चला कि चिल्ड्रन काफ़ी इफेक्ट होते हैं सीजनल माइग्रेशन से, चाहे उनका मेंटल स्टेट हो, फिजिकल स्टेट हो. स्पेशली 0 to 6 ईयर्स वो अपने माँ बाप के साथ होते हैं, लेकिन उनकी एजुकेशन इफेक्ट करती है.
काफ़ी चीज़ें इफेक्ट होती हैं, नेगेटिव इम्पैक्ट पड़ता है क्वालिटी ऑफ लाइफ में, अपॉर्चुनिटीज़ में फ़र्क पड़ता है. सो आई थिंक इट वाज क्वाइट एन आई ओपनर फॉर मी. 10 साल से ये कोलैबोरेशन है हमारी लोकल एडमिनिस्ट्रेशन के साथ और गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के साथ. इट्स हाईली इफेक्टिव. जितने रिजल्ट्स आए हैं बहुत ही अमेजिंग हैं. अराउंड 649 बाल मित्र जिन्हें का कहा जाता है वो यहाँ पर हैं और काफ़ी एक्टिवली वर्क कर रहे हैं. बहुत सेल्फलेसली वर्क कर रहे हैं, क्योंकि अराउंड 18 to 29 ईयर्स की उम्र तक ये होते हैं बाल मित्र जिनको कहा जाता है. और ये छोटे बच्चों के लिए एज अ फैमिली हो जाते हैं, क्योंकि इनके माइग्रेंट वर्कर्स जो होते हैं, पेरेंट्स होते हैं, वो दूर रहते हैं. और इतना अच्छा कोलैबोरेशन कम्युनिटी का मैंने आज तक कभी नहीं सुना, जहाँ पर अक्रॉस जनरेशन्स लोग आने वाली पीढ़ी की तरफ उनके वेलफेयर के लिए काम कर रहे हैं. मैं उन लोगों से मिला हूँ जो बचपन में जिनकी शादियाँ हो चुकी थी और वो मैरिड हैं. उनके अब जो आगे बच्चे हैं वो इन स्कूल में जाते हैं. वो नहीं चाहते कि वो उनके बच्चे भी इसका सामना कर पाएँ. तो जो इंटर जनरेशनल ट्रांस जनरेशनल ट्रॉमा जो है वो ख़त्म हो रहा है और धीरे धीरे हर जनरेशन से आई थिंक फ़ायदा पहुंच रहा है आने वाली जनरेशन को. और आई थिंक इट्स लाइक गिविंग बैक टू द सोसाइटी. अगर आप देखते हैं कि आपके पहले वाले जो बाल मित्र थे उन्होंने आपकी मदद की है, वो अब आपके माँ बाप हैं, आगे जाके बच्चों को फ़ायदा हो रहा है, बच्चे आगे जाकर सोसाइटी की हेल्प करेंगे. सो आई थिंक इट्स अ वेरी गुड चेन रिएक्शन जो जनरेशन दर जनरेशन आगे बढ़ रहा है. हमारे रूरल जो अफेक्टेड चिल्ड्रन हैं, जहाँ पर उनके पेरेंट्स को सीजनल माइग्रेशन का ट्रॉमा अफेक्ट करना पड़ता है, क्योंकि 0 से 6 ईयर्स तक तो बच्चों को साथ रखना ज़रूरी हो जाता है उनके लिए. तो यूनिसेफ का ये कदम है कि कैसे हम उनको मेंटली और फिजिकली स्ट्रॉन्ग बना सकें. ऑफ कोर्स 0 to 6 ईयर्स एक सफ़र करते हैं, कुपोषण उनको होता है, लेकिन आफ्टर दैट चाहे उनके पेरेंट्स बाहर वर्क कर रहे हैं एज ए लेबर्स, एक कम्युनिटी सपोर्ट सिस्टम बन जाता है, चाहे वो आंगनवाड़ी वर्कर्स हैं या बाल मित्रिन हैं, उनके थ्रू लोकल एडमिनिस्ट्रेशन है, उनके थ्रू एक अच्छा सेफ्टी नेट बन जाता है चिल्ड्रन के अराउंड. और उनको ऑफ कोर्स उनकी एजुकेशन इफेक्ट हो रही है इन अ पॉजिटिव वे. सबसे बड़ी बात है कि मेंटली काफ़ी स्ट्रांग बन रहे हैं वो बच्चे. माई मैसेज टू सोसाइटी विल बी जस्ट टू बी मोर केयरफुल विथ क्लाइमेट, क्योंकि ये सीजनल माइग्रेशन होने का बड़ा रीज़न ये भी होता है कि अपॉर्चुनिटीज़ जॉब की बहुत कम जगह पे होती है, इसलिए आपको दूर दराज के क्षेत्रों में जाना पड़ता है. अगर आपका यहाँ पर ग्राउंड वाटर डिप्लीशन ना हो, आपको कहीं और जाने की ज़रूरत ना पड़े, तो आई थिंक वी हैव टू बी लिटिल मोर कॉन्शियस विद द क्लाइमेट. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.